सोलापूरमधील अक्कलकोट रोड MIDC परिसरात एका दाम्पत्यानं केलेल्या आत्महत्येच्या घटनेनं सध्या सोलापूर जिल्हा हादरलेला आहे। विजयपूर येथील एका तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ धानप्पा पाटील वय 40 आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील या पती पत्नीनं टोकाचं पाऊल उचललंय। सोलापुरातील कलावती नगर MIDC येथे राहणाऱ्या पाटील दाम्पत्यानं विष प्राशन करून आपलं जीवन संपवलंय। मूळचे शिरपणहळ्ळी येथील असलेले सोमनाथ आणि श्रीदेवी पाटील हे कलावती नगरात किराणा दुकान आणि सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते। मात्र विजयपूरच्या एका तरुणाने दिलेल्या मानसिक त्रासामुळे या सुखी कुटुंबाचा मात्र आता अंत झालाय। गुरुवारी म्हणजे 26 फेब्रुवारीच्या रात्री सोमनाथ आणि श्रीदेवी हे बाजारातून किराणा सामान आणतो असं सांगून घराबाहेर पडले होते। रात्री ते परतले तेव्हा त्यांच्या मुली झोपलेल्या होत्या। शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेव्हा मुली शाळेत जाण्यासाठी उठल्या तेव्हा त्यांना आई वडील गंभीर अवस्थेत आढळून आलेले होते। सोमनाथ यांच्या तोंडातून फेस येत होता तर श्रीदेवी या बेशुद्ध होत्या। घाबरलेल्या मुलींनी तातडीने आपल्या आजोबांना फोन करून याची माहिती दिली। दुर्दैवानं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या दोघांचा मृत्यू झालेला होता। पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडलेली आहे। या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला अभिषेक दत्तात्रय कोरे हा जबाबदार असल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। आरोपी अभिषेकचे वडील सोलापुरात भाजी विक्री करत असल्यानं त्याचं या भागामध्ये येणं जाणं होतं। याच ओळखीतून त्याने श्रीदेवी पाटील यांच्याशी संपर्क वाढवला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्यांना त्रास देऊ लागला। सुरुवातीला मैत्रीपूर्ण वाटणाऱ्या अभिषेकचं खरं रूप समोर आल्यावर श्रीदेवी पाटील यांनी त्याच्यापासून अंतर राखायला सुरुवात केलेली होती। मात्र त्यानंतरही तो वारंवार फोन करून आणि भेटीसाठी दबाव टाकून त्यांना मानसिक छळ करत होता। या प्रकरणी MIDC पोलिसांनी अभिषेक कोरे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला आता अटक केलेली आहे।